आपल्या तोंडातून जी मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? आपल्या तोंडातून जी मूळची ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण म्हणतात. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हणले. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास शब्द म्हणतात. जोडा अक्षरे म्हणजे काय? जोडा अक्षरे म्हणजे 2 किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर होय. उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.